मुंबईत एक आंदोलन संपत नाही तोवर दुसऱ्या आंदोलनाची चाहूल लागली का? एकीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आक्रमक होताना आपल्याला दिसतायत, तर दुसरीकडे आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुंबईकडे मोर्चा वळवलाय. 1 सप्टेंबरला मुंबईत ओबीसीचं विराट आंदोलन होणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की आंदोलन नेमकं कुणबी प्रमाणपत्रांविरोधात आहे की जरांगेंच्या वाढत्या दबावाला ओबीसी समाजाचं हे उत्तर म्हणून आंदोलन आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत सलग आंदोलनाचं वातावरण तयार होत असताना नेमकं सरकार काय करणार आहे? नमस्कार, मी अनुष्का आणि सगळं सांगते. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी सांगते की हा वाद नेमका काय आहे. ओबीसी नेत्यांचा मुख्य आरोप आहे तो कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरती आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावरती परिणाम होईल अशी भीती लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेते व्यक्त करतायत. त्यांची मागणी स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. मूळ ओबीसी समाजाचे हक्क हे सुरक्षित राहावेत आणि 2 सप्टेंबरच्या GR बाबत सरकारने फेरविचार करावा किंवा तो रद्द करावा. हाकेंचा असा आरोप होता की ओबीसी समाजाच्या हक्कावरती कुठल्याही दबावाखाली निर्णय घेतला जाऊ नये आणि याच पार्श्वभूमीवर ते आता थेट चलो मुंबई अशी त्यांनी हाक दिलेली आहे. पण आता आंदोलनाची घोषणा ही अचानक झाली का? तर नाही. पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली. लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक ओबीसी नेते हे एकत्र आले होते. यानंतर पत्रकार परिषद घेत 1 सप्टेंबरला मुंबईत आंदोलन करायचा निर्णय त्यांनी जाहीर केला. मंगेश ससाणे यांनी आंदोलन लोकशाही मार्गाने होईल असं सुद्धा म्हटलं. म्हणजे आता ओबीसी आंदोलनाची तयारी संघटित पद्धतीने सुरू झालेली दिसते. पण इथे खरी राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत आहे ती म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे. जरांगे यांनी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवरती दबाव आणलाय. त्यांनी मराठा आणि कुणबी समाजाला एकत्र राहण्याचं आव्हान करत सरकारला मुदत दिली आहे. मुदत म्हणजे 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे आणि जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर 29 ऑगस्ट पासून आंदोलनाला बसणार असं जरांगे म्हणाले. जरांगेंच्या मुद्द्यावरती सुद्धा मी याआधी व्हिडिओ केलेलाच आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. पण जरांगेंच्या आंदोलनाची भूमिका आक्रमक झाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी सुद्धा आता मागे न हटण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे महाराष्ट्रात आता एकाच वेळेला एक वेगळं चित्र तयार होत आहे की एका बाजूला मराठा आरक्षणाच्या मागण्या आहेत, दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीचा दावा आहे आणि या सगळ्याच्या मध्ये अडकलेलं सरकार आहे. हाके यांचा सवाल आहे की जर मराठा समाजातील गरिबांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी कोट्यात बदल होत असतील तर मूळ ओबीसी समाजाचं काय? दुसरीकडे सरकारची आणि काही नेत्यांची भूमिका अशी राहिली आहे की कुणबी प्रमाणपत्रांचा निर्णय हा पुराव्यांवर आणि विशिष्ट नोंदींवर आधारित आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का बसू दिला जाणार नाही. पण हाके आणि ओबीसी नेत्यांचा विश्वास अजूनही या वक्तव्यावरती बसलेला नाहीये आणि म्हणूनच आता त्यांनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करायचा निर्णय घेतलाय. आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओबीसी आंदोलनाचा मुद्दा फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणबी पत्रांच्या आधारे ओबीसी जागांवरती परिणाम होत असल्याचा आरोप सुद्धा काही ओबीसी नेत्यांनी केला होता. म्हणजेच हा संघर्ष आता नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणापासून थेट राजकीय प्रतिनिधींपर्यंत पोहोचू शकतो असा ओबीसी नेत्यांचा दावा आहे. तर आता 1 सप्टेंबरला नेमकं काय होणार आहे? लक्ष्मण हाके यांनी सरकारने मागण्या गंभीर्याने घेतल्या नाहीत तर आंदोलन तीव्र होण्याचा इशारा दिलाय. पण त्याच वेळेला इथे प्रश्न येतो की जरांगेंचं जे आंदोलन आहे आणि ओबीसीचा एल्गार या दोन्ही बाजूंनी दबाव सरकारवरती वाढत असताना सरकार नेमका या सगळ्यावरती तोल कसा सांभाळणार आहे? आरक्षणाचा हा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला तापवणार आहे का की सरकार दोन्ही बाजूंची संवाद साधून आधीच तोडगा काढेल? 1 सप्टेंबरला ओबीसीचा मुंबईचा मोर्चा नेमका किती मोठा होतो आणि सरकार त्याआधी काही निर्णय घेतं का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. कारण ही फक्त एका समाजाची लढाई नाहीये तर हा प्रश्न आहे आरक्षणाच्या राजकारणात पुन्हा मोठा संघर्ष कोणता असणार? मुंबईच्या रस्त्यावरती पुन्हा एकदा आरक्षणाचा आवाज घुमणार आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.